हॅलो फ्रेंड्स, आत्तापर्यंत आपण ॲब्सॉर्प्शनपर्यंत बघितलेलं होतं की नेमकं ॲब्सॉर्प्शन कशाला म्हणायचं आणि त्याच्यानंतर ॲब्सॉर्प्शन नेमकं कुठं कुठं होतं हे बघितलेलं होतं. आता आपल्याला नवीन टर्म बघायचं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ॲसिम्युलेशन. ॲसिम्युलेशन प्रोसेस आपल्याला डिटेलमध्ये बघायची आहे. ॲसिम्युलेशन प्रोसेस. नाउ व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲसिम्युलेशन? ओके, काय काय झालेलं आठवते? कॉम्प्लेक्स फूड त्याचं पहिल्यांदा काय झालं? इंजेक्शन झालं. काय झालं? इंजेक्शन. इंजेक्शन म्हणजे काय? टेकिंग फूड इनसाइड द माउथ. अन्न खाणं, अन्न तोंडामध्ये घेणं, याला आपण इंजेक्शन म्हणतो. द ॲक्ट ऑफ टेकिंग फूड इनसाइड द माउथ वेअर द फूड गेट आफ्टर दॅट फूड गेट डायजेस्टेड. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ digestion. That process is called as a digestion. Food get digested. Okay, digested याचा अर्थ काय? कॉम्प्लेक्स फूड गेट कन्वर्टेड इनटू सिम्पल फूड. कॉम्प्लेक्स फूड गेट कन्वर्टेड इनटू सिम्पल फूड. त्याच्यानंतर ते फूड ॲब्सॉर्ब झालं. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ॲब्सॉर्प्शन प्रोसेस. काय म्हणतो? ॲब्सॉर्प्शन प्रोसेस. म्हणजे बघा, हे स्टमक आहे आणि हे इंटेस्टाईन आहे. स्टमक आणि इंटेस्टाईन आहे. ही ब्लड वेसल किंवा लिम्फ वेसल आहे. ही ब्लड वेसल किंवा लिम्फ वेसल आहे. ओके, यामध्ये काय झालं आहे? कॉम्प्लेक्स फूडचं कन्व्हर्जन सिम्पलमध्ये झालं आहे आणि फूड या ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब झालं आहे किंवा लिम्फमध्ये ॲब्सॉर्ब झालं आहे. याला मी एकतरी ब्लड वेसल म्हणतो किंवा याला मी लिम्फ वेसल असं सुद्धा म्हणतो. दोन्हीपैकी एक घेऊ शकतो. एक तरी त्याला आपण ब्लड म्हणू शकतो किंवा लिम्फ म्हणू शकतो. दोन्ही काढलं तरी काय हरकत नाहीत. फूड ॲब्सॉर्ब झालं, बरोबर आहे. आता हे ब्लड पूर्ण आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होणार. हे ब्लड आपल्या पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होणार. म्हणजे काय होणार? हे ब्लड ज्यावेळेस फ्लो होईल त्या ब्लडमध्ये न्यूट्रिएंट्स असणार आहेत. ओके, हे ब्लड आहे. ओके, ह्याला तुम्ही ब्लड म्हणू शकता किंवा अजून एक वेसल दाखवा, त्याला लिम्फॅटिक वेसल म्हणा किंवा आता लिम्फ म्हणलं तरी काय हरकत नाही. लिम्फ म्हणलं तरी काय हरकत नाही आहे. ह्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स असणार आहेत. ह्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स असणार आहेत. कुठले कुठले न्यूट्रिएंट्स असणार आहेत? तर ह्याच्यामध्ये सिम्पल ग्लुकोज असणार आहे. त्याच्यानंतर अमायनो ॲसिड असणार आहे. ओके, अमायनो ॲसिड असणार आहे. त्याच्यानंतर फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉल असणार आहे. फॅटी ॲसिड आणि ग्लिसेरॉल असणार आहे. ओके, तर हे सगळे सिम्पल फूड ब्लडमध्ये असणार आहेत. प्लस वॉटर असणार आहे, विटॅमिन्स असणार आहेत. ओके, ते पण लिहूया. विटॅमिन असणार आहे, वॉटर असणार आहे, आयॉन्स असणार आहे. ओके, हे सगळं ब्लडमध्ये प्रेझेंट आहे. सगळं ब्लडमध्ये प्रेझेंट आहे. मग आता हे ब्लडमधनं फ्लो होत असताना आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स असतात, आता हा सेल आहे आपल्या बॉडीचा, हा आपल्या बॉडीचा काय सेल आहे आणि सेलमध्ये हे काय न्यूक्लियस प्रेझेंट आहे. सेलमध्ये काय प्रेझेंट आहे? न्यूक्लियस. तर हा सेलचा काय असणार आहे? सायटोप्लाझम असणार आहे. सेलचा काय असणार आहे? हा सायटोप्लाझम असणार आहे. सेलचा हा काय असणार आहे? सायटोप्लाझम असणार आहे. आणि हा न्यूक्लियस आहे. हा काय न्यूक्लियस आहे. मग त्या न्यूक्लियसमध्ये काय असणार आहे? न्यूक्लिओ प्लाझम असणार आहे. ओके, सेलमध्ये सायटोप्लाझम आणि न्यूक्लिओप्लाझम असणार आहे. सायटोप्लाझम प्लस न्यूक्लिओप्लाझम याला आपण प्रोटोप्लाझम असं म्हणतो. बघा, मी इथं लिहितो सायटोप्लाझम प्लस न्यूक्लिओप्लाझम इज इक्वल्स टू प्रोटोप्लाझम. म्हणजे सेलमध्ये काय प्रेझेंट असणार आहे? प्रोटोप्लाझम प्रेझेंट असणार आहे. हा जो सेल आहे ह्या सेलमध्ये प्रोटोप्लाझम प्रेझेंट आहे. आता रोज आपण ॲक्टिव्हिटी करत असतो. आपलं पूर्ण शरीर ॲक्टिव्हिटी करतं म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स असतात ते सेल्स ॲक्टिव्हिटी करतात. मग ॲक्टिव्हिटी केल्यानंतर त्यातलं मटेरियल, त्यातला जो काय प्रोटोप्लाझम असणार आहे तो कमी कमी होत जाणार किंवा तो प्रोटोप्लाझम त्याची क्वांटिटी कमी होणार, कारण आपण ती रोज वापरतो ना. हे सगळे न्यूट्रिएंट्स आपल्या ग्रोथ डेव्हलपमेंटसाठी उपयोगी आहेत, बॉडी बिल्डिंगसाठी उपयोगी आहेत, एनर्जीसाठी उपयोगी आहेत. तर सेलमधलं मटेरियल कमी होणार
मग ते मटेरियल पुन्हा सिंथसिस करायचं जर असेल, म्हणजे तो प्रोटोप्लाझम, सेलमधला प्रोटोप्लाझम सिंथसिस करायचा असेल, तर ह्या ब्लडमधून हे सगळे न्यूट्रिएंट्स म्हणजे ग्लुकोज असेल, अमायनो ॲसिड असेल, फॅटी ॲसिड असेल, ग्लिसरॉल असेल, विटॅमिन असेल, वॉटर असेल, जे काय असेल सगळं ब्लडमधून कुठं ॲब्सॉर्ब होणार, सेलमध्ये ॲब्सॉर्ब होणार आणि त्या न्यूट्रिएंटचं युटिलायझेशन होणार कशासाठी, सेलचा प्रोटोप्लाझम तयार होण्यासाठी. अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ॲसिम्युलेशन प्रोसेस. मग ॲसिम्युलेशनचं डेफिनेशन काय लिहू शकतो आपण, तर युटिलायझेशन याचा अर्थ यूज, युटिलायझेशन इन ब्रॅकेट यूज ऑफ न्यूट्रिएंट्स, सिंपल फूड, न्यूट्रिएंट्स फॉर फॉर्मेशन ऑफ प्रोटोप्लाझम. सेलमधला जो प्रोटोप्लाझम रोजच्या रोज संपत असतो तो पुन्हा रिसिंथसिस करायचा, पण ते काय वापरून, आपण जे काय खातो त्याचं डायजेशन होऊन ते ॲब्सॉर्ब होऊन ते जे न्यूट्रिएंट्स असतात ते न्यूट्रिएंट्स कुणापर्यंत पोचतात, बॉडीच्या सेलपर्यंत पोचतात आणि मग सेल काय करतं, त्याच्यामधलं प्रोटोप्लाझम तयार करतं. आता आपलं पूर्ण शरीर 100 मिलियन्स ऑफ सेल्सनी तयार झालं आहे. आपल्या बॉडीतले सगळे सेल्स आपण काउंट करू शकत नाही, तरीसुद्धा आपण एक कन्सिडर करतो की आपल्या बॉडीमध्ये 100 मिलियन्स ऑफ सेल्स आहेत आणि ह्या सेलचं रिसिंथसिस व्हायला, प्रोटोप्लाझम रिसिंथसिस व्हायला न्यूट्रिएंटची गरज आहे. आता जर समजा आपण न्यूट्रिशन घेतलंच नाही, आपल्याला खायलाच नाही मिळालं, तर डायजेशन होणार नाही, म्हणजे सिंपल फूड तयार होणार नाही, रक्तामध्ये ते न्यूट्रिएंट्स येणार नाहीत आणि रक्ताकडून सेलला ते न्यूट्रिएंट्स मिळणार नाहीत. परिणामी काय होतं, आपण बारीक होत जातो, आपलं वेट कमी होत जातं, म्हणजे सेल कमी होत जातात आपल्यातले, किंवा फॅट जे असतं ते कमी होतं. ओके, तर जे काय आपण खाल्लेलं आहे त्याचं कॉम्प्लेक्सचं डायजेशन सिम्पलमध्ये झाल्यानंतर ते रक्तात मिक्स होतं आणि रक्तातून ते सेलकडे जातं आणि सेल काय करतं, स्वतःच्या आतला सायटोप्लाझम आणि न्यूक्लिओप्लाझम दोघांना एकत्रित आपण प्रोटोप्लाझम म्हणतो ते तयार करतं. ओके, आणि ही जी प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ॲसिम्युलेशन प्रोसेस म्हणतो. त्याचबरोबर नवीन प्रोसेस आपण बघणार आहे, इजेशन प्रोसेस. सगळ्यात शेवटची जी प्रोसेस आहे न्यूट्रिशनमधली त्याला आपण इजेशन प्रोसेस असं देखील म्हणतो, इजेशन प्रोसेस. ओके, आता काय इजेशन प्रोसेस नेमकी काय आहे हे आपल्याला बघावं लागेल. त्यासाठी हा पार्ट जो आहे तो इसोफेगसचा पार्ट आहे, त्याच्यानंतर हा स्टमकचा पार्ट आहे. ओके, हा पूर्ण पार्ट स्टमकचा आहे, त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन आहे आणि मग लार्ज इंटेस्टाईन कोलॉनचा पार्ट आहे. ओके, हा कोलॉनचा पार्ट आहे. आणि हा रेक्टम आहे आणि एनस आहे आणि इकडं हा स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे. मी स्मॉल इंटेस्टाईन थोडंसंच काढणार आहे, जास्त काही काढणार नाही आहे. ओके, तर हा जो पार्ट आहे ह्याच्यामध्ये डायजेशन सुरू होतं. डायजेशनची प्रोसेस यामध्ये सुरू होती. ओके, हा जो पार्ट आहे तो स्मॉल इंटेस्टाईनचा आहे, ह्याच्यामध्ये ॲब्सॉर्प्शन होतं, ह्याला आपण स्मॉल इंटेस्टाईन असं म्हणतो. ओके, हा सुद्धा स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे आणि त्याच्यानंतर हा जो दिसतो ना हा लार्ज इंटेस्टाईनचा पार्ट आहे, याला आपण कोलॉन असं म्हणतो. काय म्हणतो याला आपण, कोलॉन. यामध्ये कोलॉनचे किती टाईप आहेत, हा ॲसेंडिंग कोलॉन आहे, हा ट्रान्सवर्स कोलॉन आहे, हा डिसेंडिंग कोलॉन आहे, हा सिग्मॉइड कोलॉन आहे, हे रेक्टम आहे. काय हे रेक्टम, आणि फायनली काय एनस. ओके, ॲक्च्युली इजेशन म्हणजे काय, रोज सकाळी उठल्यानंतर आपण टॉयलेटला जातो आणि त्यावेळेस रिफ्लेक्स येतो. रिफ्लेक्स याचा अर्थ काय की ॲक्च्युली आपल्याला अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल बाहेर काढायच्या आधी एक प्रेशर डेव्हलप होतं. त्या प्रेशरमुळं आपण थोडंसं जोर लावलो की आपल्या जे काय इंटेस्टाईन असतात, आतडी असतात, त्यातून आपल्या जे काय फेसेस, मानवी विष्ठा जी असते, ज्याला आपण अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल म्हणतो, ते बाहेर जातं. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ इजेशन. इजेशन मीन्स रिमूव्हल ऑफ
अनडायजेस्टेड म्हणजे जे डायजेशन झालेलं नाही आहे त्या मटेरियलला आपण काय म्हणतो, अनडायजेस्टेड वेस्ट फ्रॉम दी बॉडी. आपल्या बॉडीमधून जे अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल बॉडीच्या बाहेर जातं, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ इजेशन. आता ही नेमकी प्रोसेस कशी आहे तर ते आपण डिटेलमध्ये बघूया. इजेशन प्रोसेस, एक एक प्रोसेस तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर फूड ज्या वेळेस खालच्या बाजूला जातं, ओके, हे फूड बोलस पेरिस्टाल्सिस मुवमेंट चालू होते आणि पेरिस्टाल्सिस मुवमेंटनं ते कुठं जातं, स्टमकमध्ये जातं. कुठं जातं, स्टमकमध्ये जातं. हे फूड स्टमकमध्ये आलं. आता इथं डायजेशन होणार आहे फूडचं, डायजेशन स्टार्ट्स. आणि काय तयार होतं डायजेशनमध्ये, आपण बघितलं स्टमकमधलं डायजेशन बघा, त्याला आपण चाईम असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, चाईम. ओके, जवळपास 1500 ml चाईम. किती, 1500 ml चाईम म्हणजे फूड जे डायजेस्टेड फूड असतं. चाईम कशाला म्हणतो, जे फूड स्टमकमध्ये डायजेशन झालेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, चाईम म्हणतो. नॉर्मली 1500 ml चाईम जे आहे पासेस इन टू द लार्ज इंटेस्टाईन पर डे. 1500 ml जे असतं, आता हा जो पार्ट आहे हा स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे, स्मॉल इंटेस्टाईन. आणि हा जो पार्ट आहे हा लार्ज इंटेस्टाईनचा पार्ट आहे. जवळपास पेरिस्टाल्टिक मुवमेंट, पेरिस्टाल्टिक याचा अर्थ पूर्ण जे काय एलिमेंटरी कॅनल आहे त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्शन असतं त्या कॉन्ट्रॅक्शनला आपण पेरिस्टाल्सिस असं म्हणतो. जवळपास 1500 ml चाईम जे असतं ते 1500 ml चाईम ॲक्च्युली कशात जात असतं, लार्ज इंटेस्टाईनमध्ये जात असतं. ओके, आता 1500 ml चाईम लार्ज इंटेस्टाईनमध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये होतं आहे का, तर हा जो कोलॉनचा पार्ट आहे लार्ज इंटेस्टाईनमधला, हा पार्ट कुठला आहे, कोलॉनचा पार्ट आहे. तर ही ब्लड वेसल आहे, ही ब्लड वेसल आहे. काय होतं की कोलॉनमध्ये हे 1500 ml चाईम खाली आलं की त्यातलं वॉटर आणि सॉल्ट हे दोन्हीसुद्धा ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होतं. लक्षात ठेवा, आपल्या बॉडीमध्ये सगळीकडं ब्लड वेसल्स प्रेझेंट आहेत. हे काय चाईम म्हणजे 1500 ml चाईम स्टमकमधनं लार्ज इंटेस्टाईनला आलं की आता ते लार्ज इंटेस्टाईनमधून बॉडीतून बाहेर टाकलं जाणार आहे. पण त्याच्या आधी काय होतं की लार्ज इंटेस्टाईनमध्ये जे फूड आलेलं आहे म्हणजे चाईम जे आलेलं आहे ते चाईम ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब केलं जातं. म्हणजे त्याच्यातलं पाणी आणि मिनरल्स हे दोन्हीसुद्धा कोलॉनमधून ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब केले जातात. त्याचबरोबर ह्या कोलॉनमध्ये काही बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत. त्या बॅक्टेरिया आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. त्याला आपण इश्चेरिशिया कोलाय बॅक्टेरिया असं म्हणतो. इन शॉर्ट इट इज कॉल्ड ॲज अ ई कोलाय बॅक्टेरिया. त्याला आपण काय म्हणतो, ई कोलाय बॅक्टेरिया. ह्या बॅक्टेरिया काय करतात, इथं जे अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल म्हणजे काय काय झालं बघा, स्टमकमध्ये रोज 1500 ml चाईम हे स्टमकमधनं कुठे येतं, लार्ज इंटेस्टाईनमध्ये. लार्ज इंटेस्टाईनमध्ये आल्यानंतर त्या चाईममधलं जवळपास वॉटर आणि मिनरल हे सगळं ॲब्सॉर्ब होतं. आता समजा ह्या चाईममधलं पाणी काढून घेतलं तर ते सेमी सॉलिड जेलीमध्ये कन्वर्ट होणार, घट्ट तयार होणार. ओके, त्याचबरोबर ई कोलाय जे असतात त्या बॅक्टेरिया त्यात काही अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल जे आहे त्याचं डायजेशन करतात आणि व्हिटॅमिन्स प्रोड्यूस करतात. व्हिटॅमिन प्रोड्यूस करतात. कुठले कुठले व्हिटॅमिन ते लिहून घ्या. व्हिटॅमिन प्रोड्यूस करतात त्याच्यामध्ये थायामिन म्हणजे व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B2 बघा, व्हिटॅमिन B1, B12, B2, व्हिटॅमिन K हे आपल्याला मिळतं बॅक्टेरियाकडून. बॅक्टेरिया काय करतात, डायजेशन करतात. अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल जे असतं त्याचं डायजेशन करतात आणि आपल्याला व्हिटॅमिन B12 म्हणजे कोबालामाइन, व्हिटॅमिन K, व्हिटॅमिन B1 म्हणजे थायामिन, व्हिटॅमिन B2 म्हणजे रायबोफ्लॅविन हे ॲक्च्युली तयार होतं. आणि हे सगळे विटॅमिन्स जे असतात हे विटॅमिन्स कोण तयार करतं, ई कोलाय तयार करतं. कसं तयार करतं, तर कोलॉनमध्ये जे अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल आहे ते वेस्ट मटेरियलचं डायजेशन केलं जातं आणि हे सगळे विटॅमिन्स तयार होतात. आता हे विटॅमिन्स कोलॉनमध्ये तयार झालेत, कोलॉनमधनं ते कशात जातात, ब्लडमध्ये जातात. कशात जातात, ब्लडमध्ये जातात. लक्षात ठेवा. थोडंसं कोलॉन पुढं वाढवून घेऊया आपण, ओके, म्हणजे कळेल नेमकं कसं होतं ते.
ओके. कोलॉनमधले सगळे विटॅमिन्स जे असतात ते विटॅमिन्स सगळे ॲब्सॉर्ब केले जातात. आणि त्याच्यानंतर काय होतं की हे मटेरियल आहे, राहिलेलं मटेरियल आहे ते सेमी सॉलिड जेलीमध्ये कन्वर्ट होतं, सेमी सॉलिड पार्टमध्ये कन्वर्ट होतं किंवा सेमी सॉलिड फेसिसमध्ये कन्वर्ट होतं. फेसिस म्हणजे विष्ठा, लक्षात ठेवा. फेसिसमध्ये कन्वर्ट होतं, फेसिसमध्ये कन्वर्ट होतं म्हणजे मानवी विष्ठेमध्ये कन्वर्ट होतं. आणि ॲक्च्युली काय होतं, शेवटचा पार्ट इथं असतो रेक्टम. कुठला पार्ट असतो, रेक्टम. त्या रेक्टममध्ये हे सगळं स्टोरेज व्हायला चालू होतं. रेक्टममध्ये स्टोरेज झाल्यानंतर हे रेक्टम काय होतं, वॉल याची डिस्टेंड होती, म्हणजे डिस्टेंड म्हणजे ताणली जाते. का तर हे सगळं फेसेस ह्याच्यामध्ये आलेलं आहे. ओके. म्हणून तरी आपल्याला जाणवतं ना की आपल्याला टॉयलेटला जायचं आहे. प्रेशर जे येतं ते कशावरती येतं, रेक्टल वॉलवरती येतं. आणि मग प्रेशर आल्यानंतर आपण जोर लावला की हे एनसमधून बाहेर पडतं, हे एनसमधून बाहेर पडतं. आणि ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इजेशन प्रोसेस असं म्हणतो. ओके. इजेशन प्रोसेस ह्यासाठी एक रिफ्लेक्स असतो, त्याला डिफिकेशन रिफ्लेक्स असं सुद्धा म्हणतो. इजेशनला दुसरं नाव आहे डिफिकेशन. इजेशनला दुसरं नाव आहे डिफिकेशन, म्हणजे रिमूव्हल ऑफ अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल आउटसाइड द बॉडी इज कॉल्ड ॲज अ डिफिकेशन. ओके. समजतंय, काय डाऊट आहे का बघा. आता आपण बघितलं डिफेसिकेशन. आता NCERTच्या बुकमध्ये काय स्टेटमेंट आहे डिफेसिकेशनबद्दल, तर पेज नंबर 265 जर तुम्ही बघितला NCERT तर एक टेबल दिलेला आहे. टेबल नंबर 16.1 द समरी ऑफ ॲब्सॉर्प्शन इन डिफरंट पार्ट्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. त्या टेबलच्या खालच्या बाजूला ॲसिम्युलेशनची एक डेफिनेशन आहे, त्याच्याही खालच्या बाजूला द डायजेस्टिव्ह वेस्ट सॉलिडिफाईड इन टू कोहरंट फेसेस. म्हणजे काय, जे काय वेस्ट मटेरियल असेल ते कोहरंट फेसिसमध्ये, म्हणजे एक पॅटर्न असतो. कोहरंट याचा अर्थ एक पॅटर्न असतो. जे मानवी विष्ठा असते ना त्याचा एक ठराविक पॅटर्न असतो, त्याला आपण कोहरंट फेसिस असं म्हणतो. ते अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल जे आहे ज्याला आपण कोहरंट फेसिस असं म्हणतो. इन द रेक्टम इनिशिएट द न्यूरल रिफ्लेक्स कॉझिंग ॲन अर्ज ऑर डिझायर फॉर इट्स रिमूव्हल. म्हणजे कसं आहे, आता हे अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल ह्या पार्टमध्ये प्रेझेंट आहे. मग रेक्टम काय करतं, टेम्पररी त्याचं स्टोरेज करतं. काही वेळाकरता हे सगळं जे वेस्ट मटेरियल आहे त्या रेक्टममध्ये स्टोरेज होतं. स्टोरेज झाल्यामुळं हे ताणलं जातं, बरोबर आहे, हे डिस्टेंड होतं. आणि ह्याचा जो एक सिग्नल आहे तो ब्रेनपर्यंत जातो आणि ब्रेन पुन्हा ऑर्डर ह्याला पास करतं जेणेकरून हे ह्यातून बाहेर पडावं. आणि मग आपल्याला एक अर्ज, एक आपल्याला इच्छा मनात निर्माण होते की आपल्या बॉडीतून ते वेस्ट मटेरियल सोडायचं आहे. स्टेटमेंट NCERT मधलं काय दिलं आहे बघा, द डायजेस्टिव्ह वेस्ट सॉलिफाईड इन टू द कोहरंट फेसिस इन द रेक्टम इनिशिएट द न्यूरल रिफ्लेक्स, अंडरलाईन करा, कॉझिंग ॲन अर्ज ऑर डिझायर फॉर इट्स रिमूव्हल. द इजेशन ऑफ फेसिस टू द आउटसाइड थ्रू द ॲनल ओपनिंग दॅट इज कॉल्ड ॲज अ डिफिकेशन इज वॉलंटरी प्रोसेस अँड इज कॅरिड आउट बाय मास पेरिस्टाल्टिक मुवमेंट. म्हणजे काय होतं, आपण आपल्या शरीरातून आपोआप बाहेर जाणार नाही आहे ते वेस्ट मटेरियल. जी विष्ठा आपल्या शरीरामध्ये तयार होती, आपल्या आतड्यांमध्ये तयार होती, ती आपोआप बॉडीतून बाहेर जाणार नाही. त्यासाठी आपलं न्यूरल रिफ्लेक्स सगळ्यात महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा वर्ड यातला कुठला आहे तर न्यूरल रिफ्लेक्स. लक्षात ठेवा, न्यूरल रिफ्लेक्स. म्हणजे ॲक्च्युली काय होतं, रेक्टममध्ये ते स्टोअर झालं. रेक्टममध्ये स्टोअर झाल्यानंतर रेक्टम काय होणार, डिस्टेंड होणार, कारण तो मस्क्युलर पार्टने तयार झाला आहे. त्याचे सिग्नल ब्रेनला जाणार, ब्रेन पुन्हा काय देणार, त्या इंटेस्टाईनला ऑर्डर देणार. त्यामुळे इंटेस्टाईन डिस्टेंड झालं की आपल्याला मग डिझायर होतं आहे किंवा आपल्याला समजतं की बाबा आता आतडं पूर्ण डिस्टेंड झालेलं आहे किंवा टॉयलेटला आलेलं आहे, आपल्याला मानवी विष्ठा जी आहे ती आपल्या शरीरातून बाहेर काढायची आहे हे आपल्याला समजतं. आणि मग आपण जोर लावतो. मग जोर लावतो, ज्या मसल्सवरती आपण जोर लावतो तो ऐच्छिक असतं. काही काळ आपण तटवून पण ठेवू शकतो आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या मनात आलं की आपण ते रिलीजसुद्धा करू शकतो. ओके, समजतंय, म्हणजे त्याला म्हणायचं
व्हॉलंटरी म्हणजे आपल्या मनानुसार जर आपण कंट्रोल करू शकत असेल तर त्याला व्हॉलंटरी म्हणतो, अदरवाईज त्याला आपण व्हॉलंटरी म्हणत नाही. मग मास पेरिस्टाल्सिस होतं म्हणजे जोरात पेरिस्टाल्टिक मुवमेंट होतं, आणि हे जे काही मटेरियल आहे हे अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल जे आहे ते बॉडीतून बाहेर पडतं. त्या प्रोसेसला आपण डिफिकेशन असं म्हणतो, डिफेसिकेशन असं म्हणतो, किंवा त्याला आपण इजेशन म्हणतो. म्हणजे बॉडीतून प्रत्येक डायजेस्टिव्ह सिस्टीम ही हॉर्मोनल कंट्रोल आणि न्यूरल कंट्रोल यामध्ये आहे. म्हणजे नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेन, स्पायनल कॉर्ड हे त्याला कंट्रोल करतं, आणि आपल्या बॉडीतले काही हॉर्मोन्स आहेत ते हॉर्मोन्ससुद्धा ह्या सिस्टीमला कंट्रोल करत असतात. ओके, तर ह्या प्रोसेसला आपण इजेशन म्हणायचं. रिफ्लेक्सेस सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्याला न्यूरल रिफ्लेक्स असं म्हणतो. पेज नंबर 265 त्यामध्ये दिलेलं आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, तर या इथं आपल्याला आपल्यात 5ही प्रोसेस संपलेल्या आहेत. इंजेशन, डायजेशन, ॲब्सॉर्प्शन, ॲसिम्युलेशन आणि इजेशन हे सगळं संपलेलं आहे. याच्या पुढे आपण कॅलॉरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय बघणार आहे, कॅलॉरिफिक व्हॅल्यू, आणि त्याचबरोबर जे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे डिसऑर्डर्स आहेत ते डिसऑर्डरसुद्धा आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. एक नवीन लेक्चर, एक नवीन कंटेंट घेऊन पुन्हा एकदा मी तुमच्या पुढे आलेलो आहे. डायजेशन आणि ॲब्सॉर्प्शनमध्ये कॅलॉरिफिक व्हॅल्यू हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. पेज नंबर आहे 264. कॅलॉरिफिक व्हॅल्यू नावाचा कन्सेप्ट आहे. कॅलॉरिफिक व्हॅल्यू बऱ्याच जणांना ओळखता आलं असेल. कॅलॉरिफिक म्हणजे मी कशा संदर्भात बोलणार आहे, मी एनर्जीच्या संदर्भात बोलणार आहे, मी हीटच्या संदर्भात बोलणार आहे, मी कॅलरीच्या संदर्भात बोलणार आहे. कॅलॉरिफिक व्हॅल्यू नेमकं काय असतं हे कॅलॉरिफिक व्हॅल्यू? तर रोज आपण काही शब्द वापरतो, काही वर्ड्स वापरतो की किती कॅलरी आपण बर्न केली. आपण वॉकिंगला गेलो, फिरायला गेलो की आपण म्हणतो किती फिरून आला, 5 किलोमीटर फिरून आला. मग 5 किलोमीटर फिरून आल्यानंतर किती कॅलरी बर्न झाली. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, ती कॅलरी बर्न झाली म्हणजे ती आपल्या बॉडीमध्ये होती, आणि ती आपण चालून 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 फिरून कॅलरी बर्न केली असा अर्थ होतो. ओके, आता माणसाची रोजची गरज आहे. अन्न हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, तो खाल्लंच पाहिजे. अन्न हे घेतलंच पाहिजे, का तर आपल्याला त्याच्यापासून एनर्जी मिळते. म्हणजे एनर्जी रिक्वायरमेंट ही कॅलरीमध्ये असते, लक्षात ठेवा. ऑर्गॅनिझमची जी काही एनर्जी रिक्वायरमेंट असते, एनर्जी रिक्वायरमेंट ऑफ ऑर्गॅनिझम ही कॅलरीमध्ये असते. ॲक्च्युली हीट हे त्याचं ॲक्च्युली मेन फॉर्म आहे, हीट फॉर्ममध्ये आहे. रिक्वायरमेंट ऑफ ॲनिमल्स अँड द एनर्जी कंटेंट ऑफ फूड आर एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मेजर ऑफ हीट. एनर्जी रिक्वायरमेंट ऑफ ऑर्गॅनिझम आणि एनर्जी कंटेंट इन फूड, एनर्जी कंटेंट इन फूड ह्या दोन गोष्टी आहेत. म्हणजे माणसाला जी एनर्जी लागती किंवा कुठल्याही ऑर्गॅनिझमला जी एनर्जी लागती आणि एखाद्या फूड मटेरियलमध्ये किती एनर्जी प्रेझेंट आहे हे दोन्हीसुद्धा एक्सप्रेस जर करायचं असेल, इट इज एक्सप्रेस्ड इन मेजर इन टर्म्स ऑफ हीट. अंडरलाईन करून ठेवा, एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मेजर ऑफ हीट, एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मेजर ऑफ हीट. ओके, हीट फॉर्ममध्ये आपण ते मेजर करतो, आणि हीट म्हणजेच एनर्जी आहे, लक्षात ठेवा. हीट म्हणजेच एनर्जी आहे. हीट एनर्जी, हीट इज अल्टिमेट फॉर्म ऑफ ऑल एनर्जीज. लक्षात ठेवा, हीट इज अल्टिमेट फॉर्म ऑफ ऑल एनर्जीज. हीट म्हणजेच एनर्जी आहे. हीट इज अल्टिमेट फॉर्म ऑफ एनर्जी. हे तुम्हाला फिजिक्समध्ये डिटेल होईल. आपल्याला फिजिक्स आता घ्यायचं नाही आहे, आपण बायोलॉजी बघतोय. आपल्याला कंप्लीट फिजिक्स कन्सेप्ट घ्यायची नाही आहे. आपल्याला एवढंच समजून घ्यायचं आहे की हीट हा एक फॉर्म आहे एनर्जीचा. ओके, परत एकदा सांगतो, आपल्याला रोज जी एनर्जी लागते ती एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मेजर ऑफ हीट, म्हणजे किती हीट बाहेर पडली, किती हीट लागली ह्याच्यावरती काढतो. आणि एनर्जी कंटेंट इन फूड, त्या फूडमध्ये किती एनर्जी आहे यासाठी त्या फूडला बर्न करावं लागतं आणि किती कॅलरी निघतात हे बघावं लागतं. हीट हे अल्टिमेट फॉर्म ऑफ एनर्जी आहे, अल्टिमेट फॉर्म आहे एनर्जीचा. ओके, मग हे जे एनर्जीचा फॉर्म आहे, हा एनर्जीचा फॉर्म कशामध्ये एक्सप्रेस होतो, तर दोन टर्ममध्ये एक्सप्रेस होतो. एकाला आपण म्हणतो कॅलरी,
एकाला आपण म्हणतो कॅलरी, ह्याला आपण एक्सप्रेस करत असताना CAL असं एक्सप्रेस करतो. आणि दुसरं जे आहे त्याला आपण म्हणतो जूल. जूल दोन्हीसुद्धा फॉर्म महत्त्वाचे फॉर्म आहेत, कॅलरी आणि जूल. लक्षात ठेवा, ह्यामध्ये एनर्जी आपण मेजर करतो. आता ॲक्च्युली कॅलरी म्हणजे काय, कॅलरी हे नेमकं काय असतं ते आपण बघूया. कॅलरी साधं सोपं आहे, ही अमाऊंट ऑफ एनर्जी आहे. अमाऊंट म्हणजे किती अमाऊंट वापरलो आपण, किती क्षमतेत आपण एनर्जी वापरतो. अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड म्हणजे किती एनर्जी लागली, कशासाठी. अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर, कशासाठी, फॉर इन्क्रीजेस टेम्परेचर, फॉर increasing temperature of 1 gram of water, H2 म्हणजे water, by 1 degree Celsius. Amount of energy required to increase or for increasing the temperature. आपल्याकडे 1 ग्रॅम वॉटर आहे, आपल्याकडे 1 ग्रॅम वॉटर आहे आणि त्याचं टेम्परेचर आपल्याला वाढवायचं आहे. कितीनं वाढवायचं आहे, 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं आहे. तर त्यासाठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला द्यावी लागेल, किती अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला द्यावी लागेल, त्याला आपण काय म्हणतो, कॅलरी म्हणतो. काय म्हणतो, कॅलरी. आणि ही ॲक्च्युली जे फिजिओलॉजिस्ट असतात, जे कॅलरीबद्दल स्टडी करतात, ते ही एनर्जी किलो कॅलरी फॉर्ममध्ये, किलो कॅलरी किंवा किलो जूल या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करतात. किलो कॅलरी किंवा किलो जूल हे दोन्ही कॅपिटलाइज्ड असतात, म्हणजे यांचं पहिलं लेटर हे कॅपिटल असलं कॅपिटलाइज्ड असतात. कॅलरी आणि जूल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करत असतात कॅलरी आणि जूल. CAL हां, म्हणजे मेन वापरतात ते किलो कॅलरी आणि किलो जूल हे एक्सप्रेशन आहे. मग 1 किलो कॅलरी म्हणजे किती, 1 किलो कॅलरी, 1 किलो कॅलरी याचा अर्थ किती होतो, 1 किलो कॅलरी याचा अर्थ किती होतो, द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस. 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर जर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी जेवढा अमाऊंट ऑफ एनर्जी लागते ती किती असते, 1 किलो कॅलरी असते. ओके, हे लक्षात ठेवा. 1 किलो कॅलरी एनर्जी म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस इज कन्सिडर्ड ॲज, काय म्हणतो आपण त्याला, 1 किलो कॅलरी, 1 किलो कॅलरी असं आपण म्हणतो. आपण 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 1 ग्रॅम फूड घेतलं तर त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू कसं काढायचं, त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू कसं काढायचं, हाऊ टू कॅल्क्युलेट द कॅलरिफिक व्हॅल्यू. तर ॲक्च्युली एक मेटल चेंबर असतो, मेटल चेंबर, एक मेटल चेंबर असतो आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन गॅस असतो, फिल्ड विथ ऑक्सिजन, O2 गॅस. याला आपण बॉम्ब कॅलोरीमीटर असं म्हणतो, बॉम्ब कॅलोरीमीटर, बॉम्ब कॅलोरीमीटर. अंडरलाईन करा, पेज नंबर 264 याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याला आपण बॉम्ब कॅलोरीमीटर असं म्हणतो. आणि ह्या कॅलोरीमीटरच्या मदतीनं आपण 1 ग्रॅम फूड कंबशन करतो, 1 ग्रॅम ऑफ फूड त्याचं जर आपण कंबशन करतो, कंबशन म्हणजे ॲक्च्युली त्याला आपण बर्न करतो, हीट देतो त्याला. ह्याचं काय करायचं आपल्याला, कंबशन करायचं आहे, कंबशन. लक्षात ठेवा, 1 ग्रॅम ऑफ फूड जे आहे ते बॉम्ब कॅलोरीमीटर, म्हणजे बॉम्ब कॅलोरीमीटर याचा अर्थ एक मेटल चेंबर असतं लॅबोरेटरीमध्ये आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन भरलेलं असतं. त्याच्यामध्ये 1 ग्रॅम ऑफ फूड आपण आत टाकलं की त्याचं कंबशन होतं आणि त्या कंबशनमधून जेवढी व्हॅल्यू बाहेर पडते तिला आपण ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू असं म्हणतो. काय म्हणतो, ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू असं म्हणतो. दिलेलं आहे बघा टेक्स्टबुकमध्ये. द अमाऊंट ऑफ हीट लिबरेटेड फ्रॉम कंप्लीट कंबशन ऑफ 1 ग्रॅम इन बॉम्ब कॅलोरीमीटर इज कॉल्ड ॲज अ ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू. और
ग्रॉस एनर्जी व्हॅल्यू असं आपण म्हणतो. ओके. आणि ॲक्च्युली फिजिओलॉजिकल व्हॅल्यू म्हणजे आपल्या शरीरामध्ये फिजिओलॉजिकल व्हॅल्यू काय असते? फिजिओलॉजिकल व्हॅल्यू म्हणजे तुम्ही 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट, प्रोटीन किंवा फॅट जर घेतला तर हे जर आपल्या शरीरामध्ये पूर्ण बर्न झालं म्हणजे कंबस्ट झालं तर अमाऊंट ऑफ एनर्जी जेवढी येते, अमाऊंट ऑफ हीट रिलीज जेवढी येते त्याला आपण काय म्हणतो? कॅलरी म्हणतो. तर 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट जर घेतलं तर 4 किलो कॅलरी एवढं मिळतं. 1 ग्रॅम प्रोटीन घेतलं तर 4 किलो कॅलरी एनर्जी आपल्याला मिळते, हीट रिलीज होते. आणि फॅटमध्ये 9 किलो कॅलरी एनर्जी असते. ही व्हॅल्यू कुठली झाली? फिजिओलॉजिकल व्हॅल्यू झाली. कुठली? आणि ग्रॉस कॅलॉरिफिक व्हॅल्यू जर काढायचं म्हणलं ग्रॉस तर NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे 4.1 किलो कॅलरी पर ग्रॅम, 4.1 किलो कॅलरी पर ग्रॅम, 5.56 असेल, 5.65 कॅलरी आहे किलो कॅलरी पर ग्रॅम. आणि 1 ग्रॅम ऑफ फॅट जर घेतलं तर जवळपास 9 किलो कॅलरी पर ग्रॅम इतकी एनर्जी मिळते. याला आपण म्हणतो ग्रॉस कॅलॉरिफिक व्हॅल्यू. समजलं? ही गोष्ट जर समजली नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही मला विचारू शकता, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो.